आपल्या आयुष्यात अशी काही लोक येतात ना, जे सुरुवातीला खूप जवळचे वाटतात आणि नंतर हळूहळू ते आपल्याला आपल्या चुका दाखवायला सुरू करतात. आपण घेतलेलं डिसिजन कसं चुकीचं आहे हे दाखवायला सुरू करतात. ते इथपर्यंत होतं, की आपण घेतलेल्या डिसिजनवरती आपण स्वतःच प्रश्नचिन्ह तयार करायला सुरू करतो. समजा तुमच्या आयुष्यामध्ये एक मित्र येतो आणि तो तुम्हाला सुरुवातीला खूप सपोर्टिव्ह वाटतो आणि तो तुम्हाला असं भासवतो, की तो तुमच्यासारखाच आहे आणि तुम्हालाही तसंच वाटावं लागतं. मग तो हळूहळू तुम्हाला टोमणे मारायला सुरू करतो, की तुम्हाला हे जमणार नाही म्हणून किंवा तू हे चुकीचं करतोस म्हणून किंवा तुझ्यात ही कॅपेबिलिटी नाही आहे, तू करू शकणार नाहीस आणि हळूहळू तुमच्यामध्ये तोच प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला स्वतःवरती डाऊट यायला लागतो. तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल कमी होतो आणि तुमच्या लक्षात यायला लागतं, की ह्या माणसामुळं तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी येत आहे. असं होतं ना? आता प्रश्न असा येतो, की असे लोक असं का करतात? तर मुळात पहिली गोष्ट ते स्वतःला खूप इन्सिक्युअर फील करत असतात. त्यांना असं वाटत असतं, की तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकणार आणि त्यांना ते नको असतं. म्हणून ते तुम्हाला खाली खेचायला बघत असतात. दुसरी गोष्ट त्यांना तुमच्यावरती ताबा हवा असतो. म्हणजे त्यांना तुमच्यावरती कंट्रोल हवा असतो आणि त्यांना तुम्हाला त्यांच्यापेक्षा खाली ठेवायचं असतं. तिसरी गोष्ट कंपॅरिझन करत असतात. ते प्रत्येक वेळेस तुमच्याशी कंपॅरिझन करत असतात आणि त्यांना जेव्हा त्यांच्यातले कमीपणे दिसत असतात तुमच्यासमोर, तेव्हा त्यांनी पहिलं काम ते करतात, की तुम्ही कमी आहेत हे तुमच्या मनात घालायला सुरू करतात. आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट करतात, म्हणजे ते तुम्हाला इमोशनली मॅनिप्युलेट करायला लावतात. म्हणजे ते अशा पद्धतीने वागायला लागतात, की ते तुमच्यामध्ये तुम्ही चुकीचं आहे ह्याची गिल्ट तयार करायला लागतात आणि तुम्ही त्याच्याविषयी जे मत बनवत आहे किंवा तुम्ही त्याला जर एखाद्या दिवस विचारायला गेला, की तू असं मला निगेटिव्ह का करतोस? तर तुम्हीच चुकता. अशा पद्धतीने ते वागतात आणि तुमच्या मनामध्ये गिल्ट तयार करतात. तर आता हे अशा लोकांशी आपण कसं डील करायचं? तर मुळात अशा लोकांपासून पहिला दूर राहायचं. आपल्या स्वतःच्या बाउंडरीज सेट करायला बघायचं. अशा लोकांना ओळखायला शिकायचं. दुसरी गोष्ट स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट ठेवायचा किंवा स्वतः कॉन्फिडन्स राहायला बघायचं. तुमची किंमत तुम्ही ठरवायची. तुमची किंमत दुसरं कोणीतरी ठरवू द्यायचं नाही. दुसऱ्यांच्या ओपिनियनप्रमाणे तुमची किंमत ठरली जाईल किंवा तुम्ही वागलं जाईल असं करायला जायचं नाही. आणि तिसरी गोष्ट योग्य सर्कल निवडायला शिकायचं. लोकांना ओळखायला शिकायचं. योग्य सर्कल निवडायला शिकायचं. कसं डील करायचं? तर पहिली गोष्ट ओळखायला शिकायचं. त्यांच्यापासून दूर राहायला बघायचं. आपल्या बाउंडरीज सेट करायच्या. आपला सेल्फ रिस्पेक्टवर मोठा ठेवायचा. आपण कॉन्फिडंट राहायचं आणि योग्य सर्कल निवडायला शिकायचं. लक्षात ठेवा, टॉक्सिक पीपल कधीही बदलत नाहीत. ते जसे असतात तसेच असतात. तुमच्या हातात असतं, की अशा लोकांपासून दूर जायचं. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट मोठं करायचं. बरोबर आहे ना? जर तुमच्याशी हा व्हिडिओ रिलेट होत असेल, तर कमेंटमध्ये येस टाइप करा. आणि अशा रिअल लाईफ ट्रूथ आजूबाजूला असणाऱ्या आपल्या लोकांच्या विषयीचे, स्वभावांविषयीचे अनेक माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.